मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस 21,000 रुपये व चषक तेजस भाऊसाहेब मोडक विठ्ठल वेअर हाऊस यांच्या वतीनं हे बक्षीस देण्यात येणार होतं. त्याचप्रमाणे गौरव संजय पवार दत्तकृपा हार्डवेअर आपल्या या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं आभार. त्यानंतर जी वैयक्तिक पारितोषिक होती अमोल दादा या तुमच्यासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक जो आपलातून झेल तुम्ही टिपलाय अमोल दादांसाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 1,000 रुपयाचं कॅश प्राइज अमोल दादा मोडक जो झेल टिपलाय त्यासाठी आहे. त्यानंतर शिवम मोडक यांच्यासाठी तब्बल 1,500 रुपयाचं प्राइज. पिंटू शेठ मोडक यांच्याकडून 500, विजय भाऊसाहेब मोडक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक अर्थात 1,500 रुपयाचं पारितोषिक आपण वितरित करतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी यूट्यूब लाईव्ह सौजन्य प्रसिद्ध बैलगाडा मालक अमोलदादा गायकवाड, अजयजी साबळे, प्रसिद्ध बैलगाडा मालक संदीप उर्फ पिंटू शेठ मोडक, त्याचप्रमाणे आदर्श ग्रामपंचायत सदस्य सागरजी मोडक यांच्या वतीने हे यूट्यूब लाईव्ह सौजन्य दिलं होतं. आपल्या या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार. बाउंड्री लाईन सौजन्य हिंदवी केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर अमोल शेठ मोडक, साई डेव्हलपरचे प्रोप्रायटर नितीनजी गायकवाड, विशालजी मोडक यांच्या वतीनं बाउंड्री लाईनचं सौजन्य देण्यात येणार होतं. आपल्या या ठिकाणी मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच व चषक बेस्ट बॅट्समन व बॉलरसाठी सायकल पारितोषिक देण्यात येणार आहे. हे पारितोषिक युवा नेते अविनाश अण्णा मोडक यांच्यातर्फे या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच चषक सौजन्य सुशांत लडकत, आदर्श डेव्हलपर्स, त्याचप्रमाणे युवा नेते अमित मोडक यांच्या वतीनं या ठिकाणी देण्यात येणार होतं. आपल्या या ठिकाणी मनपूर्वक आभार. ग्राउंड सौजन्य सुनील मोडक, बॉल सौजन्य विश्वास बोराटे, आनंद ढवळे, स्टंप सौजन्य वॉकी टॉकी मशीन सौजन्य मयूर अशोक मोडक, मेडल सौजन्य युवा उद्योजक मयूर सुरेश मोडक. आणि ज्यांनी या ठिकाणी गेली 13 दिवस अतिशय थंड पाण्याची व्यवस्था केली असे स्वप्नीलजी झेंडे आपले या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. हॅट्रिक सौजन्य तानाजी मोडक, माऊली डेव्हलपर्स, त्याचप्रमाणे 3 षटकार सौजन्य सुनील मोडक, प्रेमाचा चहा. आपल्या या ठिकाणी सर्वांचं दातृत्वान दात्यांचं आपल्या या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं आभार. मॅन ऑफ द मॅच चला शिवम मोडक या, संपूर्ण मोडक मला संघ या, जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. एक अफलातून गोलंदाजी ज्याची पाहायला मिळाली आणि अगदी मोडक माळा फायटर संघाचा फिरकी मॅच घेऊन धावणं विनंती. आपण या ठिकाणी पारितोषिक आहे, पारितोषिक आहे ही सर्व पारितोषिक आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. तर शिवाजी जाधव यांच्याकडून 1500 + 500 अर्थात 2,000 रुपयाचं पारितोषिक ओमकारसाठी आहे. त्यानंतर विनोद जाधव यांच्याकडून 600 + 200 800 रुपयाचं पारितोषिक ओमकारसाठीच आहे. नवनाथ जाधव यांच्याकडून 3,000 रुपयाचं पारितोषिक हे ओमकारसाठी आहे. तर सागर महिपाल यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक. पंचांचा इशारा आला जाईल. आणि काय एका धाबेने 2 धाबेने संघाचं खातं उघडलंय. 2 धाबा आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. इथे देखील आडा बाटणे चेंडू खेळून काढलाय. झेल नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आहे. नो बॉल नो +1 2 धाबा येतील. जल्लोषमय वातावरण निर्माण झालं होतं परंतु पंच तिथे हात फैलावत आहेत आणि नो बॉलचा इशारा मात्र आलाय. जाधवमाळा स्ट्रायकर संघ
भाजप समालोचनासाठी युवा नेते आदरणीय अमितजी मोडक आणि झुंजार ग्रुप पहिलवान सागरभाऊ मोडक यांच्या माध्यमातून माझ्या समालोचनासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आले. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने करतो. ऑनफिल्ड जो पंच डिसिजन देतील ना तो अंतिम राहील याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. कारण तुम्ही गेले 11 दिवस पाहिले लाईन दिसत नाहीये लाईव्ह मध्ये, त्यामुळे नो आणि वाईटसाठी लाईन नोसाठी तरी कोणत्याच प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. तुम्ही बिमर चेंडूसाठी नो बॉलसाठी रिव्ह्यू घेऊ शकता, परंतु इथे लाईन नोसाठी कोणत्याच प्रकारचा नो नाहीये. ही सूचना आपण पहिल्या दिवशीच केलेली आहे. सर्वांनी याची देखील नोंद घ्या. शुभम मोडक यांनी जर हॅट्रिक जर घेतली, 3 विकेट घेतल्या, तर माऊली कोळपेमध्ये संस्थेचे व्हाईस चेअरमन भरत शेठ मोडक यांच्या वतीनं 1000 रुपयाचं प्राइज. 4 धाबा धावफलकावरती शाहरुख ऑन स्ट्राईक नक्कीच पाहायला मिळत आहेत. इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अनिकेतला मात्र एक जीवनदान मिळालंय. त्या जीवनदानाचा कितपत फायदा उचलला जाणार. धावफलकावरती 5 धाबा. अद्याप तरी फक्त आणि फक्त 1 चेंडू या षटकाचा झालाय. अजूनही 5 चेंडू या षटकाचे बाकी आहेत आणि एका चेंडूमध्ये 5 धाबा शुभम खर्च करताना पाहायला मिळाले. शाहरुख मुलानी बडे मॅच का बडा खिलाडी. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया सुरेख लाजवाब त्यांना पाहायला मिळेल. डॉट बॉल. शुभम मैदानाच्या आतमध्ये आहे. जर विकेट घेत असतील, लागोपाठचे 3 विकेट घेत असतील, पवन मोडक यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. परंतु इथे शाहरुख मुलानी आक्रमण करेल. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. धावफलकावरती 11 धावा आहेत. शाहरुख पुन्हा एकदा बैदलाच्या आतमध्ये स्ट्राईकच्या दिशेने खेळत आहेत. इथे देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट, बिग सिक्सर. शेरन. सतरा धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. शाहरुख मुलानी झुंजतोय आपल्या संघासाठी आणि आक्रमण अगदी पहिल्या षटकामध्ये शुभमवरती होताना पाहायला मिळेल. शुभमचा 11 दिवसाचा इतिहास आठवा. अगदी 11 दिवसामध्ये पहिलं षटक घेऊन सलामीला गोलंदाजी करताना पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकामध्ये 8 किंवा 9 धावांच्या पेक्षा जास्त धावा त्याने अद्याप तरी खर्च केलेला नाहीये. परंतु आज शाहरुख मुलानीला ठाऊक असावं ही मॅच किती महत्त्वपूर्ण आहे. शाहरुख आग ओकणारी फलंदाजी करतोय. लागोपाठचे 2 हवाई फायर येताना पाहायला मिळालेत. झुंजतोय मैदानाच्या आतमध्ये शाहरुख मुलानी. गोलंदाज शुभम. इथे मात्र सुरेख चेंडू लाजवाब चेंडू येताना पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बाल बचावलाय फलंदाज. डॉट चेंडू येताना पाहायला मिळतो. ही खासियत आहे शुभमची. व्हेरिएशन पाहायला मिळेल. अफलातून गोलंदाजी. कमबॅक करतायत आपल्या संघासाठी. छत्रपती शिवरायांनी देखील कमबॅक केलं होतं इतिहासामध्ये. त्याकडे देखील तुम्हाला येणाऱ्या वेळेमध्ये घेऊन जाईल. सन्मानजनक चेंडू खेळलाय. पुन्हा एकदा 1 धाव. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं. धावफलकावरती 18. पुरंदरचा तह झाला. स्वराज्यातील 49 किल्ले बहाल करावे लागले, परंतु त्यानंतर अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये माझ्या राजाने पुन्हा एकदा स्वराज्यामध्ये 350हून अधिक किल्ले घेऊन येताना आपले राज्य पाहायला मिळाले. हा इतिहास या मातीचा आहे. लढावं लागेल. माझ्यासाठी आदरणीय अनिलजी मोडक साहेबांकडून देखील पारितोषिक आलंय. आपलंही मनापासून हार्दिक 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. माझ्या समालोचनासाठी आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आम्ही करतो. धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा आहे. 18 म्हटलं की 18 क्रमांकाची जर्सी आपल्याला आठवेल. सर विराट कोहली यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. आता चॅम्पियन ट्रॉफी संपन्न झाली. पाकिस्तान विरोधात जर पाहिलं तर 100 धावा नक्कीच कुठून काढलेल्या आपण पाहिल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाच्या विरोधामध्ये देखील आक्रमण विराट कोहली यांचं पाहायला मिळालं. कित्येक विक्रम आहेत, परंतु विराट कोहली 18 क्रमांकाची जर्सीच का परिधान करतात यामागे देखील फार मोठा इतिहास आहे. ज्या वडिलांचं स्वप्न होतं सर विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये मोठं नाव करावं, त्या वडिलांचं झालेलं निधन
18. दुसऱ्या क्रमांकाचा षटक रोहन क्षीरसागर गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. हलक्या छताने चेंडू खेळला, एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयास आहे, 2 धावा तर घेतल्यात. तिसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. धावफलक पुढे जाईल, धावफलकावरती 20. अनिकेत गुंजाळ यांच्यासाठी युवा उद्योजक सुदामजी झेंडे यांच्या वतीने 500 रुपये आलेले आहेत. इथे झेल टिप्लाय, बडी मछली जाल में शाहरुख मुलानी बॅक टू द पेव्हिलियन. विकेट. तर न्यू बॅटर षटकारांचा बादशाह मिस्टर 360 अर्थात अनिकेत आंबेकर दाखल होताना आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. खरं तर सातत्याने 3 वर्ष वडकी गावामध्ये समालोचन करतोय मी आणि फार मोठं प्रेम वडकी गावाचं माझ्या समालोचनावरती आणि सर्वच ऑफिशियल टीमवरती पाहायला मिळतं. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत सर्वच ग्रामस्थ मंडळींचं असेल. वडकी प्रीमियर लीगच्या निमित्तानं ज्यांनी जनरेटर आणि ग्राउंड सौजन्य केलं, ज्ञानेश्वरजी आंबेकर, मनोहरजी शेवाळे, दस्तगीरजी मुलानी, संजयजी शेवाळे, सचिनजी गायकवाड, समीरजी शेवाळे, हनुमंतजी शेवाळे, चिंतामणजी आंबेकर, विजयजी आंबेकर, मस्को आंबेकर, आपल्या या ठिकाणी मनपूर्वक आभार. आयोजक पीरसाहेब तरुण मंडळ वलय वस्ती, अखिल रामनवमी उत्सव वडकी गावठाण यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे अंपायर निवेदक ग्राउंड सौजन्य दादासाहेबजी आंबेकर, भरत शेठ मोडक, बापूसाहेब आंबेकर, राजेंद्रजी आंबेकर, स्वप्नील शेठ मोडक, महेशजी गायकवाड, निलेशजी आंबेकर, ॲडव्होकेट मयूर भिलारे, ॲडव्होकेट पंकजजी लडकत, त्याचप्रमाणे महेंद्रजी मोडक, आपले आयोजक पीरसाहेब तरुण मंडळ वाले वस्ती, त्याचप्रमाणे अखिल रामनवमी उत्सव वडकी गावठाण यांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे अंपायर आणि निवेदक ग्राउंड सौजन्य अनिल काका गायकवाड, सुनीलजी गायकवाड, तानाजी मोडक, केशवजी मोडक, पैलवान विजयजी साबळे, संतोषजी सावंत, सहदेव वाळुंजकर, अभिजित मोडक, संतोषजी चव्हाण, विशालजी मोडक, आपले या ठिकाणी थोर दातृत्व दात्यांचं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे ग्राउंड सौजन्य सचिनजी मोडक, लक्ष्मणजी मोडक, काशीनाथजी मोडक, अमित मोडक, सुनील मोडक, मस्को मोडक, सतीश जगताप, विवेकजी मोडक, अशोकजी मोडक, सचिनजी फाटे, आपल्या या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार. सामना चालू करायचा आहे, चला. वीस धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये मिस्टर 360 अनिकेत आंबेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. दुसऱ्या बाजूने अनिकेत आहे. या अनिकेतला देखील एक जीवनदान मिळालंय. लाडाब लागेल लढाई क्रिकेटची आपण पाहतोय. रोहन क्षीरसागर यश मिळवताना पाहायला मिळालेत. इथे देखील बॅटने चेंडू खेळून काढलाय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. सिंगल डबलचं समीकरण अवलंबलंय. 2 धावा तर आल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. इथे चौथ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? प्रयत्न झालाय आणि अगदी आपण पाहूया चौथी ही धाव वाऱ्याच्या वेगात. 5व्या धावेसाठी प्रयत्न. 5+1 अर्थात 6 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फाईव्ह प्लस 1 अर्थात 6 धावा येतील. 6 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 26 धावा आहेत. ह्या चुका टाळाव्याच लागतील. एक एक चूक संघाच्या महागाईला लावणारी असेल. विजय मिळवायचा आहे. या स्पर्धेची ग्रँड फिनाले खेळायची आहे. महाअंतिम 16 नक्कीच लढवायचा आहे. त्यासाठी कष्टही घ्यावेच लागतील. स्ट्राईकला अनिकेत. 26 धावा स्थिर आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहूया. इथे सुरेख लाजवाब येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. 26 धावा. इथे देखील सुरेख चेंडू येताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत. तारणहारता ठरतोय रोहन क्षीरसागर मैदानाच्या आतमध्ये. अफलातून गोलंदाजी आहे. सुरुवातीला आक्रमण जरूर झालं परंतु त्या पाठोपाठ कमबॅक करणारे चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतात. शाहरुख मुलानी सारखी मोठी विकेट घेताना पाहायला मिळालेत.
अनिकेतला वारंवार बीट केलं जात आहे. इथे मात्र पुढे सरसावत आडबाटने चेंडू खेळला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत प्राय कुदळे. चेंडू अडवतील. फेकी होती. तिथे संधी होती, परंतु संधीचं सोनं काय होताना पाहायला मिळत नाहीये. जीवनदान अनिकेत आंबेकरला देखील मिळालं जाईल. एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये जीवदान द्या, तो व्यक्ती आयुष्यभर तुमचं ऋण विसरणार नाही. परंतु क्रिकेटच्या मैदानावरती जर तुम्ही जीवनदान देत असतील ना, तर त्याचं उत्तर एकच, बदला तो अनिकेत आंबेकर घेतल्याशिवाय राहणार नाहीये. हा चेंडू अगदी आपण पाहूया. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवंतरच्या मदतीने 29 धाबा धावफलकावरती आहेत एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील व्हाईट बॉल नो बॉल. 55ची स्पीड लिमिट आहे. त्यापेक्षा जास्त जर चेंडू तुम्हाला पंचांच्या माध्यमातून आढळला तर तिथे दंडित करण्यात येईल, यात मात्र शंका नाही आहे. 30 धाबा आहेत. दुसऱ्या क्रमांकाचं षटक. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण तर केलंय. चेंडू उंच हवेमध्ये. 3 क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल घेण्यासाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. नो मॅच लँडमध्ये चेंडू जाऊन पडेल. 2 धावा येतील. 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपली जात आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1/32 या अंकाचा इतिहास देखील फार मोठा आहे. देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था, महापराक्रमी एक परम प्रतापी एकही शंभू राजा था. अवघं 32 वर्षाचं आयुष्य माझ्या राजाचं होतं, परंतु संपूर्ण आयुष्यामध्ये एकही लढाई न हरलेला राजा म्हणून ज्या राजांची नोंद इतिहासाने घेतली त्या राजांचं नाव आहे छत्रपती संभाजीराजे भोसले. हा इतिहास मातीचा आहे. लढण्याचा इतिहास आमचा, हरणं आमच्या रक्तात नाही. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगणार, यात मात्र शंका नाहीये. या ठिकाणी ज्यांनी ग्राउंड सौजन्य दिलं, आदर्श डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर दादा आंबेकर, आदर्श डेव्हलपरचे प्रोप्रायटर दस्तगीर बापू मुलानी, त्याचप्रमाणे आदर्श डेव्हलपरचे प्रोप्रायटर अनिल काका गायकवाड, निलेशजी आंबेकर, ॲडव्होकेट मयूरजी भिलारे, चिंतामणी डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर भरत बबन मोडक, व्हाईस चेअरमन माऊली कृपा पतसंस्था. मॅचला होती सुरुवात. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 32 धाबा आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 3 तुषार गोलंदाजीच्या माध्यमातून पहिला चेंडू सुरेख लाजवाब. पंचांकडे अपील फेटाळले. चेंडू डॉट आहे. या स्पर्धेतील पहिली मिडनवर टाकणारा गोलंदाज आहे, त्याचं नाव आहे तुषार येवले. आडबाटने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू अडवला जाईल. वेगवान सिंगल तर घेतली. दुसऱ्या धाबेसाठी पलायन होतंय. 2 धाबा येतील. धावफलक 34. 34 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. कोणाला तरी बाजी प्रभू देशपांडे व्हावं लागेल, कोणाला तरी तानाजी मालुसरे, संताजी, धनाजी, सूर्याजी मैदानाच्या आतमध्ये व्हावं लागेल. एक मावळा स्वराज्यासाठी लढला होता. इथे लढायचंय, कारण मेगा फायनल मध्ये आगेकूच करायची आहे. तुषार येवले पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया. पंचांकडे दात पुन्हा एकदा मागितली जाते. पंच हात फैलावतायत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावफलक अवंतरच्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 35 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. पस्तीस धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अडबाटने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू अडवला जाईल. प्राय कुदळे चेंडू अडवतायत. फेकी होईल तोपर्यंत अगदी 2 धाबा चित्त्याच्या चापळा इथे पडून पूर्ण आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 37. सदतीस धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अडबाटने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न होत आहे. सीमारेषेत लगत चेंडू अडवलाय. क्षेत्ररक्षण आपलातून फेकी होईल. 2 धावा आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. पंच मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवत आहेत. अगदी बॉल टाकण्या अगोदर 1 टप्पा जमिनीवरती टाकून मग तुम्ही बॉल टाकू शकता. इथे टप्पा नसेल तर नो बॉलचा सामोरा करावं लागेल. प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाते
आदरणीय उत्तम भाऊ गायकवाड आपल्या या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष असे स्वागत. त्याचप्रमाणे दत्तकृपा डेव्हलपरचे प्रोप्रायटर ज्यांनी एक ग्राउंड सौजन्य केलं सचिन गायकवाड आपल्या या ठिकाणी स्वागत आभार. फेअर डिलिव्हरी चांगला चेंडू पंच नक्कीच घोषित करतायत. इथे 2 धावा आल्यात 39 धावा आहेत. अजूनही 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. तुषार येवले 4 चेंडूंमध्ये अवघ्या 7 धावा खर्च करताना पाहायला मिळालेत. 39 धावा आहेत. इधारा बाटे चेंडू खेळून काढला. मिस टाइम शॉट पाहायला मिळेल. स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. फेकी होईल तोपर्यंत 2 धावा आहेत. धावफलक 2च्या मदतीने 41 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. लाडावं लागेल शेवटच्या क्षणापर्यंत. विजय महत्वाचा आहे. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. सर दगड आहे स्पीचवरती. तुषार सर स्पीचवरती दगड आहे तो थोडासा बाजूला घ्या. ओके 41 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अद्याप तरी एकही मोठा फटका या षटकामध्ये खेळून दिलेला नाहीये. जवळपास 5 चेंडूंपैकी 4 चेंडूंवरती 2-2 धावा आल्यात. इथे देखील अपील होतंय. पुनश्च एकदा पंच डॉट चेंडू घोषित करतायत. अवघ्या या षटकामध्ये जर पाहिलं तर 9 धावा तुषार खर्च करताना पाहायला मिळालेत. कमबॅक करणारं षटक आलंय. 3 षटकांचा खेळ संपला. 41 धावा. शेवटचा आणि अंतिमचं षटक बाकी आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ग्राउंड सौजन्य ज्यांनी केलं साई डेव्हलपरचे प्रोप्रायटर त्याचप्रमाणे गुरुदत्त फूड कंपनी ज्ञानेश्वर उर्फ माऊली आंबेकर आपल्या या ठिकाणी आभार. त्याचप्रमाणे मल्हार डेव्हलपरचे प्रोप्रायटर मयूर मोडक तुषार मोडक आपल्या या ठिकाणी आभार. त्याचप्रमाणे माऊली डेव्हलपरचे प्रोप्रायटर तानाजीभाऊ मोडक आपल्या या ठिकाणी आभार. त्याचप्रमाणे माऊली टेम्पो सर्व्हिसचे प्रोप्रायटर सुखदेवजी वाळुंजकर आपल्या या ठिकाणी आभार. ज्यांनी या ठिकाणी ग्राउंड सौजन्यासाठी सहकार्य केलं. मोर्या लँडमार्कचे सर्व्हर खंडू बिराजदार राजू शेठ आंबेकर आपल्या या ठिकाणी आभार. शेवटचं षटक गणेश मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू शरीर भेदक येताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. पहिला चेंडू डॉट आहे. अनिकेतला इथे बीट केलं जाईल. महत्वपूर्ण मॅच. ठाऊक असावं इथे जास्तीत जास्त धावांचा डोंगर उभा राहायचा आहे आणि त्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतील. मॅच रंगली आहे. हा देखील चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली. अपील उचलून धरलंय. अनिकेतला परतवण्यामध्ये यश. स्टंपिंग विकेटची शिकार. फलंदाज बाद. खास करून या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक दानशूर दातृत्व दाते लाभलेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याचे हातही घ्यावेत असे सर्व दानशूर दातृत्व दाते आणि या सर्व दानी हातांसाठी आयोजक कमिटीच्या वतीने आणि सर्व क्रिकेट रसिकांच्या वतीने एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सर्व दानशूर दातृत्व दात्यांचं. कारण त्यांनी जर दानशूर दातृत्व दान केलंच नसतं तर स्पर्धा 3ऱ्या पर्वामध्ये पदार्पण करताना पाहायला मिळालीच नसती. सर्व क्रिकेट रसिकांना विनंती आहे एकदा दात्यांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया. पहिले 2 चेंडू गणेश अफलातून करतायत. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं नाव जेव्हा येते मला गणेशची आठवण ती घेते माझ्या हृदयाचा ठाव. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. आयुष्याच्या नात्या गोत्यांशी जोडलं एक एक नाव. वडकी आहे त्याचं गाव. क्रिकेटच्या मैदानावरती करायचंय फार मोठं नाव. आता म्हणावं लागेल गणेश देवा आता तरी मला पाव, आता तरी मला पाव. गणेश अफलातून गोलंदाजी संघाला तारणहारता ठरतोय. पहिले 3 चेंडू सुरेख आहेत. अनिकेत ऑन स्ट्राईक नक्कीच पाहायला मिळतील. इथे देखील सुरेख चेंडू. अनिकेत आंबेकरला अक्षरशः उभं केलंय. बेड्या घातल्यात फलंदाजांच्या पायामध्ये. अफलातून गोलंदाजी आहे. भोक्याच्या क्षणी गणेश तारणहारता ठरतायत. संकटमोचक ठरतायत. पहिले 4 चेंडू अफलातून आलेत. 4 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव आणि 1 विकेट. काय गोलंदाजी आहे.
इथे देखील पुढे सरसाव चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक घेतील सिंगल तर घेतली आहे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास 2 धावा वाऱ्याच्या वेगात पळून पूर्ण आहेत धाव फलक 2च्या मदतीने पुढे जात आहे धाव फलकावरती 44 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिमच्या षटकातील एक चेंडू बाकी आहे एक धाव महत्वाची आहे कष्ट घ्यावेच लागतील हा चेंडू इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अवांतरच्या मदतीने 45 पहिल्या 2 षटकांमध्ये धावांचा महापूर आला परंतु त्यानंतर तुषारनी लावलेला ब्रेक थ्रू आणि इथे गणेश देखील आपल्यातून गोलंदाजी करतायत प्रयाग चेंडूपर्यंत पोहोचतील सिंगल तर घेतली आहे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास आहे 2 धावा यशस्वीरित्या येताना पाहायला मिळत आहेत आणि अगदी आपण पाहूया इथे तिसरी धाव घेत असताना फलंदाज धावची स्वरूपात होतोय बात आली विकेट डीजे 24 चेंडूंमध्ये 47 धावा बनवल्यात विजयासाठी 24 चेंडू आणि 48 धाव्यांचं टार्गेट आहे ओव्हर टू आणि यानंतर सर्व दात्यांचा उल्लेख करण्यासाठी मी अभिजित सरांना विनंती करेल आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यावा धन्यवाद ज्यांनी या ठिकाणी वडकी प्रीमियर लीग 2025च्या निमित्तानं ज्यांनी या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं असे प्रेमाचा चहाचे प्रोप्रायटर सुनीलजी मोडक रुद्र कंस्ट्रक्शन अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर संतोषजी चव्हाण सागर हॉटेलचे प्रोप्रायटर महेंद्र मोडक साईड अर्थमोरचे प्रोप्रायटर हनुमंत रामदास शेवाळे साई डेव्हलपरचे प्रोप्रायटर मनोहर वसंत शेवाळे चेअरमन हनुमान नागरी पतसंस्था त्याचप्रमाणे साईराज एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर समीर रमाकांत शेवाळे त्याचप्रमाणे संतांजली सप्लायरचे प्रोप्रायटर अभिजित रमेश मोडक त्याचप्रमाणे जय सीताराम अर्थमोरचे प्रोप्रायटर चेअरमन लक्ष्मण गुलाब मोडक त्याचप्रमाणे विजय हॉटेलचे मालक विजयजी साबळे अजयजी साबळे त्याचप्रमाणे व्हाईट गोल पक्ष ग्रुपचे प्रोप्रायटर देवदास बाप्पू आंबेकर अविनाश अण्णा मोडक तानाजी भाऊ मोडक या सर्व दातृत्वदात्यांमुळे ही 14 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय अतिशय मोलाचं सहकार्य आपण केलं आपल्या आयोजकांच्या वतीनं पीरसाहेब तरुण मंडळ वलवा वस्ती त्याचप्रमाणे अखिल रामनवमी उत्सव वडकी गावतान यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ जी गेली 13 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ या ठिकाणी वडकी गावामध्ये यूट्यूबच्या मार्फत त्याचप्रमाणे या ठिकाणी आपले सज्जन प्रेक्षक यांनी या ठिकाणी येऊन पाहिलात आपल्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार त्याचप्रमाणे आलेल्या सर्व वडकी गावातील क्रिकेट रसिकांचं मी आयोजकांच्या वतीनं आभार मानतो सामना त्वरित चालू करावा विनंती लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी जाहलो करेचं धन्य ऐकतो मराठी धर्म जात पंथ एक मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी उपस्थित तमाम मराठी क्रिकेट रसिकांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो जाऊया मॅचच्या दिशेने क्वालिफायर 2 दुसऱ्या डावाला होईल सुरुवात 24 चेंडू 48 टार्गेट नक्कीच पाहायला मिळेल त्याचप्रमाणे खास माझ्या समालोचनासाठी अगदी युवा उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेच्या निमित्ताने यूट्यूब लाईव्ह खरं तर दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून आम्ही ज्यांच्याकडे सातत्याने पाहतो आदरणीय अजयजी साबळे यांच्याकडून माझ्या समालोचनासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत वडकी गावचे असणारे माजी उपसरपंच आदरणीय
सचिनजी मोडक साहेबांकडून माझ्या समालोचनासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य नेहाताई अभिजित मोडक यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू वाईड आलाय आणि एका अवांतर धावेने संघाचं खातं उघडलंय. त्याचप्रमाणे अजयजी साबळे आणि अजितजी साबळे यांच्या माध्यमातून क्रिकेट रसिकांसाठी देखील मैदानाच्या बाहेर झेल घ्या. प्रत्येकी 100 अर्थात 200 रुपयाचं पारितोषिक आहे. या ठिकाणी डाव मैल वॉरियर्स आपणास विनंती बंटी जाधव, जे नियम आहेत त्या नियमाला बाधिल राहून आपण या ठिकाणी स्पर्धा खेळायची. थोडंसं सहकार्य करायचं. आपण बाउंड्री लाईनच्या बाजूने त्या ठिकाणी आपले खेळाडू असतील त्यांना प्रोत्साहन करायचं, सहकार्य करायचं. धन्यवाद. पुन्हा एकदा आक्रमण समोर दिशेने होते पण फार मोठी दरी आहे तिथे, परंतु अनिकेत तिथे चेंडू अडवतायत. वारेच्या वेगात चेंडू पर्यंत येतील. चेंडू अडवलाय तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या त्याला पाहायला मिळतील. धाव फलकावरती 4. लाडावं लागेल शेवटच्या शालापर्यंत. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. इथे देखील आक्रमण बागपुरवती सरकले, दिशा दिली आहे आणि क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका प्राया कुदळेच्या बॅटमधून चौकार. धावफलक चौकाराच्या मदतीने 8 धावा आहेत. 8-8-8. 2 मातब्बल संघांची मैदानाच्या आतमध्ये पडली जाते गाठ. कोण लावणार कोणाची बाट, कारण धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 8. आपण पाहतोय वडकी प्रीमियर लीग या मानाच्या स्पर्धेचा सजला गेलाय मैदानाच्या आतमध्ये थाट. डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल येईल. धावफलकावरती 9 धावा आहेत. 9 रन ऑन बोर्ड. युवराज शेवाळे ओल्ड इज गोल्ड गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर स्ट्राईकला प्राया कुदळे. 9 धावा आहेत. 9-9-9 वडकी प्रीमियर लीग या स्पर्धेचं किती गुण गाऊ, कारण जबरदस्त आयोजन वालवा वस्ती फायटर्स आणि वडकी गावठाण चॅलेंजर्स यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. आडबाटने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहे अनिकेत आंबेकर. चेंडू अडवतायत. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 धावा आहेत आणि धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 11. 19 चेंडू आणि 37 धावा. आता मात्र समीकरण थोडा अंपायर आपली भूमिका आपण त्या ठिकाणी स्पष्ट मांडायची. धावफलकावरती आहेत. युवराज शेवाळे पुन्हा एकदा सज्ज होतील. इथे देखील लोअर फुलटा चेंडू समोर दिशेने खोदून काढलाय. झेल घेण्यासाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाही. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी पलायन होत आहे आणि अगदी आपण पाहूया 2 धावा येतील. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं. 13 धावा आहेत. वडकी प्रीमियर लीगच्या निमित्तानं विशालजी गायकवाड गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, त्याचप्रमाणे युवा उद्योजक सागरजी मोडक, ज्यांनी हे बक्षीस दिलं अशा गणेशजी मोडक, आपल्या या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. 13 धावा आहेत. 13 अंक क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो. इथे शुभ घडणार की अशुभ येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. परंतु या अगोदर देखील आपण चर्चा केली आहे क्रिकेटच्या देवासाठी 13 अंक अगदी तितक्याच स्वरूपामध्ये शुभ ठरलेला आपण पाहिलाय. 13 वेळा कसोटी सामन्यामध्ये नाबाद राहिले आणि गुरुवार यांनी नक्कीच एक वचन दिलं होतं की ज्या ज्या वेळेस सचिन रमेश तेंडुलकर अर्थात गॉड ऑफ क्रिकेट आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यामध्ये नाबाद राहतील त्या त्या वेळेस प्रत्येक नाबाद खेळीसाठी मात्र एक चांदीचं नाणं गुरुवार यांकडून दिलं गेलं होतं आणि ती 13 नाणी अजूनही सचिन तेंडुलकर यांच्याकडे आहे. हा इतिहास 13 अंकाचा आपण पाहिलाय. ऋषिकेश गोलंदाजीच्या माध्यमातून ऋषिकेश नानासाहेब मोडक. आडबाटने आक्रमण. खोलवा टापाचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय परंतु क्षेत्ररक्षण आपलातून आहे. तोपर्यंत 2 धावा आहेत. 9+2 अर्थात 3 धावा येतील. 3 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती 16 अंकाचा इतिहास येणाऱ्या वेळेमध्ये सांगेल. वयाच्या 16 वर्षी 18 पगड जातीचे मावळे माझ्या राजाने एकत्रित केले. 18 पगड जातीचे मावळे एकत्रित केले. हिंदवी स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरामध्ये घेतली आणि अवघ्या
16 वर्षी हिंदवी स्वराज्याचं तोरण माझ्या राजाने बांधलेलं आपल्या सर्वांना ठाऊक आहे. हा इतिहास 16 अंकाचा आहे. इथे देखील अगदी आपण पाहूया डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे, 16वं वरीस धोक्याचं. इथे धोक्याचं की मोक्याचं हे देखील पाहणं गरजेचं आहे. धावफलकावरती 16 आहेत. सोळा धावा आहेत. तर क्रिकेटच्या देवाने देखील वयाच्या 16 वर्षी क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल टाकलं आणि भारतरत्न सारखा पुरस्कार आपल्या नावावरती केलेला आपण पाहिला. इथे आडोबाटने दिशा दिली आहे. नो बॉलचा इशारा तर आहे. 9+2 3 धावा येतील. 3 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती नजर टाकूया. 19 धावा आहे. जगात भारी 19 फेब्रुवारी माझ्या राजाची जयंती. 19 फेब्रुवारी 1630चा कालखंड. शिवनेरी तालुक्यातील असणारा जुन्नर तालुक्यातील असणारा शिवनेरी किल्ला आणि या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असणारं कुसूरगाव, या कुसूरगावामध्ये माझ्या राजाचा जन्म झाला. इथे आडबाटने आक्रमण, परंतु क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. 19 धावसंख्येवरती ऋषिकेशला परतवण्यामध्ये यश आलंय. फलंदाज बाद. ऋषिकेशला परतवण्यामध्ये यश 19 या धावसंख्येवरती नक्कीच येत आहे. छत्रपती शिवरायांची नक्कीच चर्चा आपण करत होतो. अगदी मुठभर मावळे छत्रपती शिवराय घेऊन जायचे आणि लाखांच्या फौजेला भिडायचे आणि त्यानंतर या सह्याद्रीच्या कडाकडातून एकच आवाज घुमायचा आहे, हर हर महादेव. आणि त्यानंतर एक एक मावळा अगदी लाखो फितुरांना अर्थात लाखो गनिमांना नक्कीच लढता झुंजताना पाहायला मिळाला. इथे झुंजायचंय, लढायचंय गणेश आणि दुसऱ्या बाजूने प्रयाग कुदळेला. एक एक मावळा आठवावा लागेल. छत्रपती शिवरायांचा इतिहास मनाशी बाळगावा लागेल आणि त्यानंतर झुंज मैदानाच्या आतमध्ये द्यावं लागेल, यात मात्र शंका नाहीये. आडबाटने आक्रमण. गणेशच्या बाटमधून चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. 4 रन चौकार. चौकाराच्या मदतीने 23 धावा आहेत. 14 चेंडू आणि 25 विजयाचं समीकरण. एखाद 2 मोठे विकेट अजूनही सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतात. 14 चेंडू 25 धावा समीकरण पाहायला मिळत आहे. कोण होणार विजयी, कोण होणार मेगा फायनलचा दावेदार, यासाठी मॅच रंगली आहे. समोरच्या दिशेने आक्रमण, फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहे ते 13 बनवायच्यात. अजूनही 25 धावा. 13 चेंडू 25. काहीसं सोपं काहीसं अवघड समीकरण अशक्य असं काहीच नाही. 13 चेंडू बाकी आहेत. समीकरण सांगू का? पहिल्या चेंडूवरती 9+2, त्यानंतर लागोपाठचे 2 डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा 9+2, त्यानंतर विकेट, चौकार आणि डॉट. अर्थात 5 चेंडू झालेत, 1 चेंडू बाकी आहे. 13 चेंडू बनवायच्यात 25 धावा. शनोशनी सामन्याचे रंग उधळले जात आहेत. लढावं लागेल. इथे शाहरुख बुलानीला देखील मैदानाच्या आतमध्ये करामत दाखवावी लागेल. एखादी मोठी विकेट सामन्यामध्ये रंगत वाढवू शकते. ती येणार का? प्रश्नचिन्ह पाहायला मिळत आहे. समोरच्या दिशेने फुलटा चेंडूचा घेतलाय खरपूस समाचार. क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटलाय आणि फेकी देखील अस्ताव्यस्त पाहायला मिळेल. इथे कॅच सुटलाय की मॅच सुटली आहे, येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 2 षटकं संपली. धावफलकावरती 25 धावा. शेवटचे 12 चेंडू बनवायच्या 23. गेले सातत्याने 3 वर्ष वडकी प्रीमियर लीगच्या निमित्तानं अनिकेतजी गुंजाळ गेली 3 वर्ष या ठिकाणी समालोचनासाठी येतात.
डीजे नितीन गायकवाड गोलंदाजीच्या माध्यमातून प्रचंड मोठा अनुभव खांद्यावरती आहे. कित्येक वर्ष वडकीचं क्रिकेट गाजवणारा हा खेळाडू आहे. आज या मैदानावरती आपल्या नावाचा डंका वाजवावा लागेल. तर दुसऱ्या बाजूने बडे मॅच का बडा खिलाडी प्रयाग कुदळे ऑन स्ट्राईक. 12 चेंडू 23 समीकरण पाहायला मिळेल. आडो बॅटने चेंडू खेळला आहे. अगदी आपण पाहूया मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण तिथे थोडंसं खराब फंबल होत आहे क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धावा आहेत. 2 धावत संख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 27 धावा आहेत. चुका टाळाव्याच लागतील. एक एक चूक संघाच्या महागाईला आग लावणारी असेल. धावफलकावरती 27. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये शांत प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय. मॅच महत्वपूर्ण आहे दोन्ही टीमसाठी. 11 चेंडू 21 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. इथे अगदी आपण पाहूया शरीरभेदक मारा येताना पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाही. डॉट चेंडू आलाय. नितीन गायकवाड यांनी जर विकेट घेतली, मनोहर शेवाळे यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पारितोषिकांची खैरात पाहायला मिळेल. पहिले जर पाहिलं गेलं तर 2 चेंडू सुरेख येताना पाहायला मिळाले. 10 चेंडू 21 धावा. अजूनही समीकरण पाहायला मिळत आहे. रंग उधळले जात आहेत. हा चेंडू आडोबाटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू जातोय. 1 धाव डिक्लेअर स्वरूपात येईल. एका धाव संख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 28 धावा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे आता 9 चेंडू आणि 20 धावेंची गरज. प्रयाग कुदळे ऑन स्ट्राईक. इथे समोरच्या दिशेने हवाई फायर, परंतु तिथे झेल टिपलाय. प्रयाग कुदळे बॅक टू द पॅव्हेलियन. आली विकेट. या ठिकाणी हनुमानचे चेअरमन मनोहरजी शेवाळे यांच्यातर्फे या ठिकाणी पोलीस पाटील नितीनजी गायकवाड यांना 5,000 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. डीजे थँक्यू. 2 बाद 28 धावा आहेत सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगात. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत. 8 बनवायचे आहेत. 20 धावा. बाळू ऑन स्ट्राईक. न्यू बॅटर दाखल झालेत. कशा प्रकारचं कामकाज केलं जाईल. हा चेंडू देखील सुरेख. इथे इस्टनच्या पाठीमागून वध करण्याचा प्रयत्न होता. काय निर्णय आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे. कशासाठी रिव्ह्यू आहे हा. एस्टनच्या पुढे हात आलाय की काय यासाठी रिव्ह्यू आहे. स्टंपिंग विकेट आहे, परंतु एस्टनच्या पुढे जर चेंडू अडवला असेल, इथे विकेट नाही आहे परंतु स्टंपच्या पुढे जर चेंडू अडवला असेल तर इथे नो बॉल असेल. यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. काही क्षणामध्ये निर्णय येताना पाहायला मिळेल. पंचांचा निर्णय आलाय फेअर डिलेव्हरी, परंतु इथे नॉट आउट आहे. बॉल आहे. फेअर डिलेव्हरी. चांगला चेंडू आहे. शेवटचे 7 चेंडू आणि 20 धावा. समीकरण पाहायला मिळेल. शनोशनी सामन्याचं समीकरण बदललं जात आहे. रंग उधळले जात आहेत. सामना अटीतटीचा होताना पाहायला मिळेल. हाही सामना रंगलाय.
शेवटचे 7 चेंडू बनवायच्यात 20 धावा विजयासाठी. लो स्कोरिंग मॅच देखील रंगतदार होताना पाहायला मिळते. पुढे सरसाव चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावतात. एक सिंगल तर घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. तिथे कलेक्शन खराब. 2 आल्यात आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 30 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावेंची गरज. 6 चेंडू 18. कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये? अभी तो असली मंजिल पाना बाकी है. अभी तो असली मंजिल पाना बाकी है. अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है. अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन. अभी तोलना पूरा आसमान बाकी है. कोण विजय धारण करणार? कोण ठरणार दावेदार ग्रँड फिनालेचा? यासाठी मॅच रंगतदार. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 6. बनवायच्यात 18 धावा. पुरसंगी गावचे युवा उद्योजक महेशजी अंजाळे आपल्या या ठिकाणी मनपूर्वक असं सहर्ष असं स्वागत. चला सामना चालू करायचा. स्पीडअप घ्या. मॅचला होईल सुरुवात. शेवटचे 6 चेंडू बनवायचे आहेत 18 धावा. गणेश तारणहारता ठरणार का आपल्या संघासाठी? तर दुसऱ्या बाजूने फलंदाजीमध्ये धुमाकूळ ह्या मैदानावरती घातलाय. आज गोलंदाजीमध्ये धुमाकूळ घालणार का? अनिकेत आंबेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. वडकी गावठाण चॅलेंजर संघाचे जे खेळाडू उभे आहेत ना तिथे खेळाडूला वाटतं क्षेत्ररक्षक उभे आहेत, त्यामुळे खाली बसून घ्या विनंती आहे. चॅलेंजर्स टीम पहिला चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या अगदी बाहेर. पहिल्या चेंडूवरती षटकार. शेवटचे 5 चेंडू बनवायचे आहेत 12 धावा. 5 चेंडू 12 धावा. 12 धावा 5 चेंडू. गणेश तारणहारता ठरतोय संघासाठी. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. धडधड धडधड प्रेशर मैदानाच्या आतमध्ये वाढला जातोय. शलोशली सामन्याचं समीकरण बदललं जात आहे. शेवटचे 5 चेंडू बनवायचे आहेत 12 धावा. अनिकेत आंबेकर की गणेश मोडक? गणेश मोडक की अनिकेत आंबेकर? कोण बाजी मारेल या मॅच मध्ये? डावा मैल वॉरियर्स की दुसऱ्या बाजूने वडकी गावठाण चॅलेंजर्स? गणेश मोडक यांनी जर 6 टाकला तर व्हाईस चेअरमन भरतजी मोडक यांच्यातर्फे 1000 रुपयाचं पारितोषिक. उंच हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आले. झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. टीट फॉर टॅट. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. शेवटचे आता 4 चेंडू विजयासाठी 12 धाब्यांची गरज. 4 चेंडू 12. काही क्षण सामना वडकी
गावठाण चॅलेंजर संघाच्या बाजूने जातोय. काही क्षण सामना डावा मैल वॉरियर संघाच्या बाजूने जातोय. कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये? अपना एक आदर्श निर्माण कर, अपनी एक पहचान निर्माण कर, अपना एक आदर्श निर्माण कर, अपनी एक पहचान निर्माण कर. मांगने से जिंदगी कैसे मिल सकती है मेरे दोस्त, हर कदम पर एक विश्वास, विश्वास और विश्वास निर्माण कर. आत्मविश्वासाने खेळावं लागेल. एका बाजूने रोहन क्षीरसागरला तर दुसऱ्या बाजूने अनिकेत आंबेकरला. मॅच रंगतदार. शेवटचे चेंडू शिल्लक 4, बनवायच्यात 12. 4 चेंडू 12. पहिला चेंडू अगदी आपण पाहूया इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहे 3, बनवायच्यात 12. रोहन दबाव, दडपण, प्रेशर जरूर आहे. क्वालिफायर 2 कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये? मॅच रंगतदार. हा सामना देखील रंगलाय. श्वास रोखून ठेवणारा सामना. श्वासाशिवाय जगणं होईल, मोडलेल्या पंखांशिवाय उडणं देखील होईल. एक दिवस तेलाशिवाय मातीचं जळणं देखील होईल. मॅच रंगतदार होताना पाहायला मिळते. 3 चेंडू 12 धाबा. एखादा मोठा फटका अजूनही सामन्यात रंगत वाढवू शकतो, तो येणार का? एखादी विकेट देखील अजूनही सामन्यामध्ये रंगत वाढवू शकते, ती येणार का? प्रश्नचिन्ह आहे. लढावं लागेल. लढाई क्रिकेटची. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेल उद्या नव्याने. हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे सामर्थ्य नाशवंत नाही. इथे बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली. चेंडू तावेमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक धावतात. झेल घेण्यासाठी प्रयत्न पाहायला मिळेल. सिंगल डबल तर समीकरण तर अवलंबलंय. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे क्रिकेट मधली आत्महत्या. धावची स्वरूपात फलंदाज होईल बाद. विकेट. 2 चेंडू 10. शेवटचे 2 चेंडू 10 धाबा. सामना जर आवडला असेल तर क्रिकेट रसिकांना डोळीत संघांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. 2 चेंडू 10. क्रिकेट रसिकांना काही एक घेणं देणं नाहीये, कोणी जिंका कोणी हारा. आम्हाला फक्त रोमहर्षक सामने वडकी प्रीमियर लीग मध्ये पाहायला भेटतात आणि क्रिकेट रसिक मन मोकळेपणाने आनंद या मैदानावरती घेताना पाहायला मिळतील. 2 चेंडू बनवायच्या 10 धावा. कोण बाजी मारेल? स्ट्राईकला बाळू तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अनिकेत आंबेकर. पहिले 4 चेंडू आपल्यातून आलेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. शॉर्ट पिच, नो बॉल, नो बॉल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. नो प्लस चौकार. 5 धावा येतील. शेवटचे आता थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू. शेवटचे 2 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे? सामना रंगलाय. थँक्यू डीजे. काय घडलंय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये? आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसनं मागतोय शेजारी, अशा प्रकारची गंमत पाहायला मिळाली. शेवटचे 2 चेंडू बनवायच्यात 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. काय घडतंय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये? धडधड धडधड काळजाचे ठोके मारायला सुरुवात. इथे देखील आक्रमण होतंय आणि याच बरोबर चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. सामना बरोबरीस. थँक्यू डीजे, थँक्यू. समीकरण शेवटचा 1 चेंडू बनवायची 1 धाव. सामना बरोबरीस आलाय. इथे जर चेंडू डॉट येत असेल तर स्पर्धेतील दुसरी सुपर ओव्हर पाहायला मिळेल. स्पर्धा सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळते. क्रिकेट रसिकांच्या मनावरती अधिराज्य करणाऱ्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. बाळू की अनिकेत, अनिकेत की बाळू. अगदी आक्रमण बाळू यांच्या बॅटमधून होताना पाहायला मिळाले. लागोपाठचे 2 चौकार आलेत.
टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्याच्याही आरपार हो. टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्याच्याही आरपार हो. कळेल तुझला कुवत तुझी, तू विजयाचा षटकार हो, तू विजयाचा षटकार हो. इथे बाळू आक्रमण करेल का, याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. तर दुसऱ्या बाजूने अनिकेत आंबेकर, प्रचंड मोठा अनुभव आहे, परंतु सर्व क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये एकच खुशबुद असेल, हा सामना टाय झाला पाहिजे, आम्हाला सुपर ओव्हर पाहिजे. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा दोनही टीम साठी. एक चेंडू एक, टाय झालं सुपर ओव्हर. सामना बरोबरीचा आहे. इथे डॉट चेंडू आला तर सामना टाय होताना पाहायला मिळेल. एक चेंडू एक. अनिकेत की बाळू, बाळू की अनिकेत. दबाव, दडपण, प्रेशर मैदानाच्या आतमध्ये आहे. दबाव तंत्र अवलंबलं जात आहे. कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये, विजयी तो मेगा फायनल मध्ये जाऊन दाखल. सन्मानजनक आणि याचबरोबर 10वा मैल वॉरियर्स संघ जाऊन दाखल झाला मेगा फायनल मध्ये. खूप खूप असं अभिनंदन. डीजे 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 बास, डीजे रामभाऊ, डीजे जरा थोडा ऐका. डीजे या ठिकाणी बाळासाहेबजी शिरनामे या ठिकाणी थोडं थांबायचं, सहकार्य करायचंय. 10वा मैल, 10वा मैल, थोडे फटाकडे थांबवा, सहकार्य करा. या ठिकाणी बाळासाहेबजी शिरनामे यांना युवा उद्योजक अशोकजी मोडक, त्याचप्रमाणे माऊली ग्रुप ऑफ संस्थेचे व्हाईस चेअरमन भरत शेठ मोडक, त्याचप्रमाणे माजी उपसरपंच सुनीलजी गायकवाड, त्याचप्रमाणे माजी उपसरपंच सचिन भाऊ मोडक यांच्या वतीनं प्रत्येकी 500-500 रुपये पारितोषिक या ठिकाणी बाळासाहेबजी शिरनामे यांना या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे युवा उद्योजक सतीशजी जगताप यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक बाळू शिरनामेला या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर बाळूला विनंती, आपण या ठिकाणी यायचंय. आपलं 2,500 रुपयाचं पारितोषिक आपण या ठिकाणी घेऊन जायचंय. चला बाळासाहेबजी शिरनामे, चला या ठिकाणी यायचं. मॅच हा किताब आपण देतोय आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच गणेश मोडक, आपल्यातून गोलंदाजी करत गणेश ठरलेत मॅन ऑफ द मॅच. गणेश सर या, मॅन ऑफ द मॅच हा किताब देतोय. त्याचप्रमाणे बाळू सर या, तुमच्यासाठी जे पारितोषिक आहे ते देखील आपण वितरित करतोय. आणि तिसऱ्या चौथ्या क्रमांकाची जी मॅच आहे त्याचा टॉस आपण करणार आहोत. जाधवमाळा सुपर किंग आणि वडकी गावठाण चॅलेंजर्स, बोथ कॅप्टन उपस्थित राहा. नाणेफेक आपण लगेचच संपन्न करतोय. महाराष्ट्र केसरी पहिलवान दत्ताभाऊ गायकवाड प्रसिद्ध बैलगाडा मालक आहेत, यांच्याकडून माझ्या समालोचनासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. चला बोथ कॅप्टन या, जाधवमाळा सुपर किंग आणि वडकी गावठाण चॅलेंजर्स. बाळासाहेब शिरनामे आपल्या या ठिकाणी पारितोषिक घेऊन जायचंय. वडकी गावचे माजी उपसरपंच सुनीलजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते बाळासाहेबांना या ठिकाणी 2,500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. चला तिसऱ्या आणि